1 कप तांदळापासून आज आपण कुरकुरीत अगदी खमंग टेस्टी असे बिना बेसनाचे म्हणजे बेसनचा वापर न करता आज अगदी मस्त अशी भजी बनवणार आहोत। ह्या भजीसोबत खाण्यासाठी एक वेगळीच मी चटणी बनवणार आहे, ती ह्या भजीसोबत अतिशय सुंदर लागते। भजी बनवण्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून आपल्याला 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये छान भिजवून घ्यायचे आहेत। तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण चटणीचं जे साहित्य आहे ते भाजून घेऊया। त्यासाठी घेतलेलं आहे 1 चमचा तेल। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरे घालायचे आहे, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 1 कप शेंगदाणे घालायचे आहेत। आता शेंगदाणे भाजतायत त्याचबरोबर आपण इथे 2 मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहोत। त्यासोबत 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा कप फुटाण्याची डाळ सुद्धा घालायची आहे, म्हणजे डाळवं सुद्धा घालायचं। आता हे छान भाजलं की एका मिक्सरच्या जारमध्ये काढून चवीनुसार मीठ घालायचं, अगदी बारीक वाटायचं गंधासारखं। ही तयार झालेली चटणी एका भांड्यात काढून घ्यायची, म्हणजे एका बाउलमध्ये काढायची आणि वरून याला फोडणी द्यायची आहे। 1 चमचा तेल गरम करायचं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडदाची डाळ आणि 4-5 कढीपत्त्याची पानं छान तडतडली की ह्यावर घालायची आणि मिक्स करून घ्यायची, छान चटणी तयार होते। इथे आपले तांदूळसुद्धा भिजलेले आहे, त्या तांदळामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। एका मिक्सरच्या जारमध्ये काढून ह्यामध्ये 2 शिजलेली बटाटेसुद्धा छान वाटून घ्यायचे आहे, अगदी बारीक अशी पेस्ट करायची आहे। एका भांड्यामध्ये काढून ह्यामध्ये मध्यम असा चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यासोबत मीठ, 1 चमचा जिरे आणि खायचा जो सोडा असतो तो घालायचा, छान मिक्स करायचं आणि असे छोटे छोटे तेलामध्ये हे भजी तळून घ्यायचे। जास्त वेळ लागत नाही, खूप झटपट आणि खूप छान होतात, अगदी खमंग आणि टेस्टी होतात आणि आपण जी चटणी बनवलेली आहे त्यासोबत तर अतिशय सुंदर लागतात। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा।